सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. रात्रीचे 10 वाजू लागलेत आणि अजून आमचा टिफिन आला नाही. दिवसभर काम करून जीव दमून जातो आणि अजून आमचा डब्बा नाही आला. ज्या पोटासाठी आपण काम करतो तेच वेळेवरती नाही, तर मग अशा ठिकाणी काय काम करून अर्थ आहे? जर वेळेवरती जेवण नाही आहे तर मग अशा ठिकाणी काम करून काय अर्थ आहे? परंतु तरीसुद्धा काही लोक कामं करतात. का करतात? कारण की जिम्मेदारी, जबाबदारी आहे. काम जर सुटलं तर मग जी जबाबदारी आहे, ती जिम्मेदारी आहे, ती कशी पार पाडणार? आणि म्हणून अशा काही गोष्टी सहन कराव्या लागतात. तर आता 10 वाजलेत, अजून डब्बा नाही आला. तर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर पाठीमागं आमचे वॉचमॅन आहे, तर तुम्हाला मी त्यांना विचारतो, त्याला आवाज देतो. बाबा इकडे या हो. मुठाड बाबा इकडे या. तुम्हाला वाटत असेल ना की हा खोटं बोलतोय, म्हणून मी वॉचमॅनला विचारतो. डबे आले का आपले? नाही ना. हां, नाही आले. नाही आले डबे? नाही ना. हे पब्लिकला सांगू लागलो मी हा. की आमचे डबे नाही आले. माणूस दिवसभर काम करून थकून जाते आणि वेळेवरती पोटभर भाकर नाही आहे. हा. तर किती अवघड समस्या आहे. तर अशा त्या लोकांना वाटत की मी खोटं बोलतो काय, म्हणून मी तुम्हाला बोलवलं आहे की बाबाला विचारा की डबा आलाय का. नाही आला. तर तुम्ही बघितलं असाल की वॉचमॅननं पण सांगितलं आहे की अजून डबे नाही आलेत. दिवसभर काम करावं लागतं, जीव दमून जातो आणि वेळेवरती डब्बा नाही आहे. तो डोकं असं हे होऊन जातं आहे, म्हणजे राग येतो. परंतु काय करणार आहे? मजबुरी आहे, जिम्मेदारी आहे, स्वप्न मोठे करायचे आहे आणि म्हणून काम करत आहेत. मीच नाही, सगळेच लोक. कमीत कमी आमच्या कंपनीमध्ये 100-200 लोकांचा स्टाफ आहे. तर बिचारे करू लागलेत. तर मी बोललो चला पब्लिकला तरी सांगू आपण की अशा ठिकाणी असे दिवस काढतो आम्ही. आणि डब्बा जरी आला तर पोटभर जेवण भेटत नाही. आता जे लोक कंपनीमध्ये कामं करतात किंवा घर सोडून कामं करतात तर त्यांना माहीत असतं की मेसचं जेवण कसं असतंय. खाऊशी वाटत नाही असं जेवण असतंय. परंतु काय करणार आहे, खावंच लागतंय. तर येथील आपले बी दिवस बदलतील. आज नहीं तो कल वक्त ज़रूर बदलेगा. सफ़र अभी चालू है. मंजिल मिले ना मिले लेकिन मेहनत हम करते रहेंगे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये. बाय सगळ्यांना.